लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारनं 3,900 कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारनं 3,900 कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडक्या बहिणींना 100% आता मेचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झाली बघा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची मोठी घोषणा। लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, एप्रिलचा हप्ता आला नसेल तर एप्रिलचा हप्ता आणि सोबत मेचा हप्ता असे वाटप होणार आहे। परंतु बँक खात्यावरती नवीन 5 नियम हे लागू झालेले आहेत। सगळे नियम काढले जाणार परंतु महत्त्वाचे 4 नियम हे राहणार आहेत। कोणते ते आपण बघणार आहोत। बघा, एप्रिलचा हप्ता आला नसेल तर काय करायचं आहे आणि मेचा हप्त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ जे बघतील त्यांना 100% पैसे येणार आहेत। जरी तुम्हाला एप्रिलचे हप्ते आले असतील तरी तुम्ही हा व्हिडिओ बघा, नाही तर मेचा हप्ता तुम्हाला येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींना बघा 3 गॅस सिलेंडर संदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री। आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। येत्या 72 तासात लाडक्या बहिणींनो तुम्हाला 3 ते 4 योजनेचे पैसे मिळणार आहेत। 100% वाटप हे केलं जाणार आहे। आता सरकार म्हणत आहे की मेचा हप्ता कदाचित आम्ही 1500 वरून 2100 रुपये देण्याच्या याच्यावरती आहोत। आता येईल त्या पुढच्या 3 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसामध्ये म्हणजे 10, 11, 12, 13 असे 3 वेगवेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत। 4 योजनेचे पैसे लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। फक्त 2 मिनिटात तुम्हाला संपूर्ण माहिती मी देत आहे। 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते होणार आहे। दररोज 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा झालेली आहे मित्रांनो। सोबतच अदिती तटकरे मॅडम यांनी आता सांगितलं आहे की 11 तारखेला मदर्स डे असल्या कारणानं आजपासूनच हे जे वाटप आहे हे सुरू झालेलं आहे। ज्यांना 10वा हप्ता आला त्यांना 10वा हप्ता वाटप होऊन पुढे मेचा हप्तासुद्धा वाटप करण्यात येणार आहेत। आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे। लाडक्या बहीण पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहिणींना 1,500चं आम्ही 2100 करणार असं सरकार म्हणलं होतं, परंतु एप्रिलचा हप्ता आपल्याला 1,500 रुपयाचा आला। परंतु कदाचित आपल्याला मेचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये मिळू शकतो, कारण सरकार ह्याच्यावरती काम करत आहे। बघा मिळतो का नाही ते आपल्याला आजपासून पुढे 3-4 दिवस कळेल, कारण मदर्स डे निमित्त लाडक्या बहिणींना तिथं हप्ता मिळू शकतो 100%। कारण सरकारनं स्वतः सांगितलं होतं की एप्रिलच्या हप्त्याची जी सुरुवात झाली तीच 3 तारखेपासून सुरुवात झाली। 3, 4ला रविवार होता, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे हे मागचे 5 दिवस वाटप केले, कारण उशीर झाला, खूप उशीर झाला। सोबत गॅस सिलेंडरचे पैसे अजून वाटप करायचे आहेत लाडक्या बहिणींना, त्यासाठी उशीर होतोय। तर सरकार असं म्हणलेलं आहे की बजेट ज्यावेळेस केलं म्हणजे नवीन आर्थिक वर्ष ज्यावेळेस झालं मार्च एंडिंगला आणि एप्रिलच्या महिन्यात ते पूर्ण अर्ज पडताळणी झाली, भरपूर लाडक्या बहिणी बाद करण्यात आल्या, त्यामुळं एप्रिलच्या महिन्यासाठी उशीर झाला। म्हणजे एप्रिलचा हप्ता हा तुम्हाला मेमध्ये मिळाला। मेमध्ये म्हणजे किती, अगदी एप्रिल संपून गेला तेव्हा तुम्हाला मेचा हप्ता हा मिळाला। तर सरकारचं असं म्हणणं आहे की आता जर तुम्ही बघितलं तर युद्धकालीन परिस्थिती आहे, कदाचित सरकारी तिजोरीवरती भार येऊ शकतो। त्यासाठी सरकारनं ठरवलेलं आहे की या महिन्याचा हप्ता जर लवकर द्यायचा प्रयत्न केला तर होऊ शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे कंडिशन्स काय आहेत सध्याच्या,
त्यामुळं आपल्याकडून काय काम करायचं आहे तुम्हाला सांगतो. जर एप्रिलचा हप्ता आला नसेल तर पहिलं बँकेत जा, स्टेटमेंट काढा. बँकेत जाऊन एकदा तुमचं स्टेटमेंट काढा, तुमचं बँक अकाउंट चालू आहे का बघा. त्यांना म्हणा की लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत का मला एकदा चेक करायचं आहे. ते चेक करून देतात. लक्षात घ्या, तुम्हाला जर क्लॅरिटी पाहिजे असेल की तुम्हाला सगळं व्यवस्थित करायचं असेल तर पहिलं बँकेत जाऊन स्टेटमेंट काढा की खरंच आपले पैसे आलेत का. बरं आलेत तर नाही आले का, ओके. मग अकाउंट चालू आहे का, आधार कार्ड अपडेट आहे का, आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक केला आहे तो ओरिजिनल आहे का, म्हणजे आपलाच आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट केलं होतं एप्रिल महिन्यामध्ये त्या लाडक्या बहिणींना कुठलाही तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु लक्षात घ्या, असं नाही आहे काही लाडक्या बहिणी मित्र आम्ही तर अपडेट केलं नव्हतं, परंतु तुम्हाला मेच्या हप्त्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. कदाचित तुम्ही एप्रिलमध्ये वाचला असाल परंतु मेमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर 2 गोष्टींची काळजी इथे घ्यायची सांगतो. कोणती, पहिलं आज आधार कार्ड अपडेट करून घ्या. त्याच्यावरती पत्ता जो आहे प्रॉपर आहे का, त्याच्यावरचं जे नाव आहे स्पेलिंग मिस्टेक तर नाही ना. बँकेचं पासबुक घ्यायचं आहे, आधार कार्ड घ्यायचं आहे, दोन्ही मॅच करून बघायचं आहे कुठलं नाव चुकीचं आहे. जर आधार कार्डवरचं नाव चुकीचं असेल तर पटकन ते दुरुस्त करून बँकेतल्या नावासारखं करून घ्या. जन्मतारीख व्यवस्थित सगळी करून घ्या आणि ते अपडेट केलेलं आधार कार्ड तुम्हाला बँकेत जमा करायचं आहे, जेणेकरून कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेमची गरज नाही. आणि हे जर केलं नाही तर तुम्ही यादीतून बाहेर पडाल, कदाचित तुम्हाला पैसे येणारच नाही जरी पात्र असाल तरी. दुसरी गोष्ट, रेशन कार्ड सगळ्यात महत्त्वाचं. मी वारंवार सांगत होतो तुम्हाला, सरकारनं एप्रिलमध्ये GR आणलेला आहे. 10 एप्रिलपासून पुढं सरकार प्रत्येकाचं रेशन कार्ड चेक करत आहे. आणि कारण सरकारचं असं म्हणणं आहे की आता भरपूर लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, तर त्यांना आता 2.5 लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न नाही आहे, त्यांचा वाढलेला आहे उत्पन्न, आता 5 ते 6 लाख झालेलं आहे. तर अशा लाडक्या बहिणींना आता याची गरज नाही, ज्यांना आता पिवळे रेशन कार्डची गरज नाही. तर ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळे रेशन कार्ड नसेल किंवा त्यात नाव नसेल तर त्या लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढायचा प्रयत्न आता सुरू आहे. तर ते रेशन कार्डची EKYC एकदा करून घ्या आणि ती जर EKYC केली तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल किती दिवस पैसे मिळणार आहेत. बघा, आज जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता नसेल तर आज तुम्हाला एप्रिलचा हप्ता येईल. एप्रिलचा हप्ता असेल तर तुम्हाला मेचा हप्ता आजपासून पुढे 5 ते 6 दिवस वाटप हे इथं केलं जाऊ शकतं 100%. काही तिथं प्रॉब्लेम येत नाही. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे की कोणाकोणाला पैसे आलेले आहेत. बाबा, एप्रिलचा हप्ता आला असेल तर एप्रिलचा हप्ता आला असं लिहा. एप्रिलचे पैसे आले असेल तर एप्रिलचा पैसे आले नाही असं लिहा. मेचे पैसे आले तर तुम्ही मेसेज लिहा मेचे पैसे आले. कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट करणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं समजणार नाही. आणि पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडतात परंतु काय करतो मी चॅनलला सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.